शिवसेनेच्या फायर ब्रँड आजी लोकशाही मराठीवर ठाकरे बंधूंच्या युतीवर आजींना काय वाटतं, आजींनी कसा घेतला एकनाथ शिंदेंचा समाचार, ते देखील आपण पाहणार आहोत। फायर ब्रँड आजींशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। आपल्या सोबत ठाकरे सेनेच्या फायर ब्रँड म्हणून ओळख असणाऱ्या चंद्रभागा शिंदे ह्या आपल्याशी जोडलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आजी, स्वागत करतो लोकशाही मराठीमध्ये। आज महाराष्ट्राला सर्वात मोठी ही आनंदाची बातमी ठाकरे बंधूंनी आज दिली आहे। काय वाटतं तुम्हाला, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मला आनंदाची गोष्ट वाटते। दोघं भाऊ याच्या अगोदर कधी वडील होते तेव्हा आलेले नाहीत, ते आता एकत्र आलेत ना, त्याच्यामुळं खूप आनंद होतोय आम्हाला। तसंच दोघं भाऊ एकत्र येऊन हे राज्य मुंबईमध्ये चालवलं पाहिजे, अख्खे महाराष्ट्रात चालवलं पाहिजे। ह्याच्यात कोणाला मंदी घेता कामा नाही। दोघा भावांचे दोन विचार करायचे आणि आपण पुढे जायचं। हा, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जावेत अशी देखील मागणी याआधी केली होती। तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला या संदर्भात काय म्हणायचंय? नाही, याच्या अगोदर बी साहेबांनी सह्या घेऊन एकत्र बोलवलं होतं साहेबांना। त्याला साहेबांनी बोलले आपण विचार करून काय करूया निर्णय म्हणून। पी उद्धव साहेब कबूलच नव्हते याच्या अगोदर, ते आता कबूल झालेत आहेत दोघं भाऊ एकत्र यायचं। दोन्ही भावांनी एकत्र विचार करून आता चाललं पाहिजे, हे आमचं म्हाताऱ्यांचं म्हणणं आहे। मुंबईचा महापौर नेमकी कोण असेल, काय वाटतं तुम्हाला? मुंबईचा महापौर शिवसेनेचाच बसणार। हा, दोघांची युती झाली म्हणजे ते युती करून मनसेला जागा देणार, साहेबांना जागा देणार, असे विचार दोघं भाऊ विचार करूनच निर्णय घेतील। कॅमेरामॅन प्रथमेश सह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।